काय बोलतीयस ते कळतंय का तुला? हे बघ, त्यांचे आपापसात काहीही प्रॉब्लेम्स असले ना तरी शेवटी श्वेताचा नवरा आहे तो. आणि तो हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल कंडिशनमध्ये असताना आपण श्वेताला काहीही सांगायचं नाही असं म्हणणं आहे का तुझं? हो. आणि कसला नवरा ग? तेजाताई. नाही, एक मिनिट. कसला नवरा? कोण नवरा? नवरा हा असा असतो जो आपल्या बायकोचा रिस्पेक्ट करत नाही, तिला बायकोचा दर्जा सुद्धा देत नाही, तिचा मानसिक शारीरिक छळ करतो, तिच्यावर संशय घेतो, असा असतो नवरा. हा? आणि ह्या अशा माणसासाठी आपण श्वेताला मनस्ताप द्यायचा का? नाही. तेजा बघ, तू का बोलते सगळं तेजा? बघ, जर आपण तिला नाही सांगितलं ना तर ती अख्खं घर डोक्यावर घेईल आणि आपल्यावर चिडेल. हे बघ, कैलास जिजू कसेही असले ना तरी ह्या परिस्थितीत आपण हे सगळं श्वेताला सांगणं गरजेचं आहे. अगं, बरोबर बोलतात त्या. तू सिरियस कुठे? तेजाताई, हे बघा, श्वेताताईंना कैलास भाऊजींबद्दल सांगणं गरजेचं आहे आणि ते तुम्हीच सांगा, कारण तुम्हीच त्यांना ते नीट सांगू शकाल. आणि तेजाताई, कैलास भाऊजी कसे आहेत, ते काय वागलेत, त्यांनी काय केलंय हे डिस्कस करण्याची आत्ताही वेळ नाही आहे ना. मुळातच कैलास भाऊजींना त्यांची चूक कळली आहे. ते इथे माफी मागायलाच येत होते, श्वेताताईंना परत घेऊन जाण्यासाठीच येत होते ना. मग नाही, तरीही मी सांगणार नाही. राहू दे यार, फायनली तिला सुखात राहू दे. काय चाललंय तुमचं? तुम्ही असं मला सोडून का आला तिकडे? मी एकटीच थांबले होते ना तिथे. काय झालं? कैलास अजून नाही पोहोचले ग. माझा फोन कुठे? मी फोन तरी करते. इथेच ठेवला होता फोन. अगं माझा फोन. प्रेरणा, माझा फोन लपवलास ना? नाही नाही अगं, काय चाललंय तुमचं? तुम्ही काय लहान आहात का? फोन दे. नाही नाही श्वेता, नको, राहू दे. का पण? एक मिनिट, फोन दे. श्वेता, फोन दे, प्लीज. श्वेता, तुमची गंमत बाजूला राहू दे, प्लीज प्लीज. मी त्यांना फोन करून बघते कुठे पोहोचलेत. फोन स्विच ऑफ लागतोय त्यांचा. इतक्या वेळा सांगितलं ना मी त्यांना की फोन वेळेवर चार्ज करत जा. नाहीतरी असं होतं, तर कसं कळणार कुठे पोहोचलेत ते? काय यार, काय असं वागतात हे? पण ते आले ना की मी लगेच निघते. हा, खूप वेळ नाही थांबत, कारण खूप दिवस झाले ग माझ्या घरापासून लांब राहिले. बापरे, त्या घराची काय अवस्था केली असेल त्यांनी, मला खरंच माहित नाही. आणि जेवणाचे तर खूप हाल झाले असतील, काही करता येत नाही त्यांना. आता गेले ना एकदा की कॉम्पन्सेशन म्हणून खूप छान छान पदार्थ खाऊ घालणार आहे मी त्यांना. आणि दिवाळीत नव्हते का घरात मी, केवढी साफसफाई करायची बाकी माहितीये का? किती काम करावं लागणार आहे घरी जाऊन मला. तुम्ही येता का मदतीला? प्रेरणा, नाही गंमत सोड, पण मी खरंच तुला विचारते, तू चल ना माझ्या बरोबर मदतीला. नाही तर नको, तुझं कॅफे आहे ना. तू मिठू चल ना, प्लीज प्लीज. मी तू चल, आपण सगळं घर लावून घेऊ. हा, सगळ्यात छान गोष्ट काय माहितीये का? आता तुम्ही अगदी कधीही माझ्या घरी येऊ शकता, कारण आता कैलासला काही प्रॉब्लेम नाहीये ना माझ्या मैत्रीशी. मी काय म्हणते, तुम्ही आता राहायलाच या. हा मिठू, तू पण ये प्लीज. मला इतकं बरं वाटतंय ना, किती दिवस वाट पाहिली या दिवसाची मी. खूप वर्ष ऍक्च्युली. असं वाटायचं कधीतरी हा दिवस यावा. फायनली आता सगळं छान होईल. श्वेताताई, हे बघा, कैलास भाऊजी इकडे यायला निघाले होते.
हे खरं आहे, पण पण का ते येत नाहीये? म्हणजे हिचं बोलणं झालंय त्यांच्याशी, मला सांगितलं का नाहीस? मी टेन्शन घेत बसले ना. श्वेता तू जरा ऐक. काय? वल्लरी नाही, प्लीज आत्ता नको, प्लीज. त्याच्यातही बास. त्यांना सगळं खरं कळायला हवंय. श्वेता ताई, कैलास भाऊजींचा ऍक्सिडेंट झालाय. ते हॉस्पिटलमध्ये आहे. पण तुम्ही काळजी करू नका. हे अजित भाऊजी आणि हर्षित दादा आहेत त्यांच्यासोबत. टेन्शन घेण्यासारखं नाही, फक्त आता त्यांची तब्येत तितकी चांगली नाहीये. पण ते बरे होतील असं डॉक्टर म्हणालात. श्वेताताई, 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 श्वेता, श्वेता, श्वेताताई, श्वेताताई, श्वेताताई. तेजा, मेरी बात सुन. तू टेंशन मत ले, ओके? तुम्ही सगळे फक्त श्वेताताई बरोबर थांबा, ओके? शी नीड्स योर सपोर्ट. आम्ही आहोत इकडे. ज्यादा सोच मत, ओके? मैं रखूं, मुझे जाना होगा. हो, ठेव ठेव. कळवत राहा तिथे काय सुरू आहे ते. या, ओके, बाय, टेक केअर. हर्षित, काय सिच्युएशन आहे? श्वेता ते बरे आहेत ना? यार, श्वेता को सब कुछ बता दिया है. वल्लरीताईनेच सांगितलं. ते ऐकल्यावर श्वेताला चक्कर आली आणि त्यांनी डॉक्टरांना बोलवलं. तिला चक्कर येणं स्वाभाविकच आहे. कैलास घ्यायला येणार म्हणून किती खुश होत्या श्वेता ते. आणि ह्या पॉइंटला अशी बातमी मिळणं म्हणजे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. डॉक्टर, आमचा पेशंट. हे बघा, ऍक्सिडेंट खूप मोठा होता, त्यामुळे बॉडीमध्ये सिव्हिअर डॅमेजेस आहेत. केसही खूप क्रिटिकल होत चाललेले. पण आता आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न करत आहोत. बट लेट मी टेल यू द ट्रूथ, पेशंटला वाचवण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. तुम्ही एक काम करा, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून घ्या. डॉक्टर, काही होऊ शकत नाही का? हे बघा, मी म्हटलं ना, आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण त्यांना अजून शुद्ध आली नाहीये. लेट अस होप फॉर द बेस्ट. यार, मैंने सोचा ही नहीं था कि ये केस इतना कॉम्प्लिकेटेड होगा. डॉक्टर जे काही बोलून गेले ना, मला टेन्शन आहे रे. कैलासला काही होऊ नये ना, हीच प्रार्थना. कैलासचा फक्त ऍक्सिडेंट झाला या बातमीने श्वेता त्यांची ही अवस्था झाली. आता त्याची कंडिशन क्रिटिकल आहे हे ऐकल्यावर काय होईल श्वेता त्यांचं? कैलास, श्वेताताई, श्वेता, कैलास, सावकाश. श्वेता, हो, ठीक, ते बरे आहेत. हो, तुम्ही पाणी घ्या आधी. हो, सावया, शांत व्हा. हो, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. ते कसे आहेत मला बघायचंय त्यांना. श्वेता, शांत हो. आधी स्वतःची परिस्थिती बघ ना ग. नाही, प्लीज मला जाऊ दे ना त्यांच्याकडे. श्वेताताई, हे बघा, प्लीज शांत व्हा.
तुम्ही आधी स्वतःला सांभाळा बघू. आणि हे गेलात ना तिथे, त्यांचा हॉस्पिटलमधनं फोन आला ना की मग जाऊ. तोवर प्लीज तुम्ही आराम करा. अगं माझा नवरा हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडलाय, मी कशी शांत होऊ? प्लीज आपण जाऊया, मला मला बघायचंय त्यांना. श्वेता थांब. थांब. काही गरज नाहीये तिथे जायची, आणि त्या माणसासाठी तर बिलकुल नाही. अगं 1 मिनिट, मी काय बोलते नीट ऐक. विसरलीस का त्या माणसाने किती त्रास दिलाय तुला ते? अगं तो माणूस मारायचा तुला श्वेता, भूतकाळावरनं तुला टोमणे मारायचा. त्याने तुझा मानसिक छळ केलाय, आणि हे सगळं विसरून तू त्याच्याकडे चाललीस का? नाही म्हणजे त्याच्याबद्दल एवढं का वाटतंय तुला अचानक? नाही जायचं, तुम्ही आधीच सांगते. त्याने केलंय ना हे सगळं, मग बघू दे त्याला त्याच्या कर्माची फळ. तू जायचं नाही. तेजा ताई, तेजा, अगं काय बोलतोय आपण आणि कुठे बोलतोय याचं जरा तरी भान ठेव प्लीज. श्वेताच्या तब्येतीकडे बघ ना जरा. तेजा ताई, बघा, आता सगळ्यात जास्त महत्वाचं काही असेल तर श्वेता ताईंना कैलास भाऊजींची खुशाली जाणून घेणार. त्यामुळे प्लीज प्लीज आत्ता नको. आपण जाऊयात शांत. वा वा, मस्त. म्हणजे त्याने हिला साधं माणूस म्हणून पण ट्रीट करायचं नाही, आणि हिने स्वतःचं आयुष्य पणाला लावायचं त्या माणसासाठी. हे म्हणणं आहे का तुमचं? नाही हा, मी असलं काहीही होऊ देणार नाही. नाही, मान्य आहे त्याचा ऍक्सिडेंट झालाय, त्याला लागलंय, वाईट मला पण वाटतंय, पण म्हणून हिने तिकडे जायची गरज नाही. कारण माझ्यासाठी माझी मैत्रीण महत्वाची आहे. मी तिला त्रासात ढकलणार नाही त्या माणसासाठी. ओके, मला हे पटलेलं नाहीये, त्यामुळे श्वेता तू कुठेही जाणार नाहीयेस. अगं ते वा रे वा, काय मैत्रिणी आहे श्वेता तुझ्या. जरा तरी शरम कर तेजा. तिचा नवरा तिकडे हॉस्पिटलमध्ये पडलाय आणि तू काय सांगते तिले जाऊ नको श्वेता बघायला. वा रे वा, तुम्ही मैत्रिणी पण अशा आहे ना की तुम्हाला दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवतच नाही. बायको आहे नाही त्याची, मग हिले जायलाच लागेल ना हॉस्पिटलमध्ये. आणि तू श्वेता, जरा बी लाज नाही वाटत का तुले बी? हा, इथे नवऱ्याकडे जायचं सोडून इथे या मैत्रिणींची गप्पा मारत बसली आहे. जा तिकडे, जा तिकडे, बघ त्याला जरा काय झालंय काय नाही, काय हवं काय नको, सेवा कर जरा नवऱ्याची. हो काकू, त्या माणसाने श्वेताला किती त्रास दिलाय याची कल्पना आहे का तुम्हाला? हा, तो तिला मारायचा, मानसिक छळ केलाय त्याने तिचा, आणि तो हे सगळं वागायचा ना म्हणून ती इकडे आली. आली कसली? वल्लरीत घेऊन आली तिला. आणि तुम्ही काय म्हणताय, या अशा माणसाकडे हिनी परत जायचं? म्हणजे त्याचा त्रास सहन करता करता ही मेली तरी चालेल, पण त्याची साथ सोडायची नाही, त्याच्या जवळ बसून राहायचं. वाह, कुठला न्याय आहे हो हा? माय तेजा, जगरीत अशीच असते. नवऱ्याच्या पायात स्वर्ग असतो, स्वर्ग. मग आम्हाला तो नको स्वर्ग, कळलं का?